नमस्कार. तुम्हा सर्वांना जे कोण हा व्हिडिओ बघतायत त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता दिवाळी आहे. दिवाळी म्हटलं की सगळ्यात पहिलं आपल्या बाळगोपाळ तरुण किंवा मोठ्या पण असतील, जे कोण लोक असतील, त्यांच्या मनात फराळ असतो, फटाके असतात. पण त्याच्या बरोबर एक विषय हा नक्की असतो. तो विषय म्हणजे दुर्गबांधणी. किल्ले बनवतात सगळे. तर हा किल्ले आपण जे बनवतो, तर हे किल्ले बनवतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यातली एक संस्था आहे. तिचं नाव आहे राज्याभिषेक समारोह संस्था. ती मागचे 12 वर्ष ही दुर्ग बांधणी स्पर्धा स्पर्धा नव्हे पण एक प्रोत्साहन असं एक टॅगलाईन आहे. ती आयोजन करते. राज्याभिषेक समारोह संस्था ही ठाण्यातली एक संस्था असून ही दुर्ग बांधणी स्पर्धा रायगडावरती राज्याभिषेकच्या वेळेस तरुण होतकरू मुलांना रायगडावरती नेऊन शिवराज्याभिषेक दाखवतो. रायगड किल्ल्याची परिक्रमा करतो. आणि असेच विविध ऐतिहासिक काही सत्र असतील त्याचा आपण ऑनलाईन प्रयोग करू ऑनलाईन करतो आणि ते जे इतिहास प्रेमी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. तर आपण आज एक अशाच एका काय म्हणतात ऑनलाईन सत्राला आहे. त्याच्यात जसं दिवाळी जवळ आली आणि किल्ले बांधतात, तर किल्ले कसा बांधावा, किल्ल्याचा अभ्यास कसं करावं, ह्याचं एक आपण आता सध्या ऑनलाईन सत्र घेतोय. तर आपल्या बरोबर आहेत आज प्रसिद्ध इतिहास अभ्यासक श्री महेशजी तेंडुलकर. मी महेशजी तेंडुलकरांचा एक थोडक्यात परिचय करून देतो. महेशजी तेंडुलकर राहिला आहेत पुण्यात. आता त्यांची ओळख म्हणजे ते खरं आहेत एका मेडिकल फील्डमध्ये प्रोफेशनल, पण इतिहासाची आवड असल्यामुळे या क्षेत्रात पण ते खूप कार्यरत आहेत. त्यांची आत्तापर्यंत महेश सरांची सांगायला गेलं तर एक 10-20 नव्हे तर तब्बल महेश सरांची आतापर्यंत 53 पुस्तकं इतिहासावरील प्रसिद्ध झाली आहेत. आणि पुढे आगामी 5 ग्रंथ ग्रंथ प्रसिद्ध होत आहेत. ते भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे यांचे सदस्य आहेत. तसेच आतापर्यंत त्यांनी 350 पेक्षा जास्त किल्ल्यावरती भ्रमण करून लोकांना त्या किल्ल्याबद्दल माहिती सांगणं, किल्ल्याबद्दल ऐतिहासिक माहिती सांगणं, हे आतापर्यंत त्यांनी कार्यरत आहेत त्यांच्यात. तर मी आपण जास्त हे वेळ न हे करता आपण आता डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया. तर सर, माझा पहिला प्रश्न आहे. आता दिवाळी आली, बाळगोपाळ तरुण मंडळी दिवाळीला किल्ले बांधतात. तर ही दुर्ग बांधणी करायच्या आधी त्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे की जास्तीत जास्त इतिहास आणि त्या किल्ल्याची अस्सल प्रतिकृती तयार झाली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मी तुमच्या संस्थेचे मी खूप आभार मानतो की तुम्ही अशा पद्धतीची एक संधी तुम्ही या तरुण मुलांना देताय की त्यांनी ही दुर्ग बांधणी करून आपल्या महाराष्ट्र देशातलं जे एक भूषण आहे त्याला तुम्ही प्रोत्साहन देताय. आता दुर्ग अभ्यास करणं हा एक वेगळा भाग आहे आणि किल्ला बांधणं हा त्या दुर्ग अभ्यासाचा एक काय म्हणू पैलू आहे असं मी म्हणेन. तो जो किल्ला तुम्ही तयार करणार आहात त्या किल्ल्यावर प्रथम तुम्ही स्वतः जाऊन आलं पाहिजे. म्हणजे तोरणा असो, सुवर्णदुर्ग असो, सिंधुदुर्ग असो किंवा कोणताही किल्ला असो. एकदा तुम्ही तिकडे गेलात की तुम्हाला त्या किल्ल्याचा फील येईल की तिथले बुरुज कसे आहेत, तटबंदी कशी आहे, एकंदरीत बाजूची परिसर किंवा बाजूचा एकंदरीत भूभाग कसा आहे, मग तो डोंगराळ आहे, समुद्र किनाऱ्यावर आहे का आणखीन कुठे आहे, हे सर्वप्रथम तुम्हाला पाहायला पाहिजे. आणि ते पाहिल्यानंतर डोक्यात तो किल्ला डोक्यात ठेवून मग त्याची बांधणी केली पाहिजे. आता किल्ला बांधत असताना सर्वप्रथम आपल्याला काळजी घ्यायला लागेल की इको फ्रेंडली की पर्यावरणाला धोकादायक असा कोणताही त्याच्यामध्ये भाग आणता कामा नये. उदाहरणार्थ थर्माकोल म्हणा किंवा हे जे रासायनिक रंग आहेत हे कुठेही वापरू नका. जेव्हा तुमची ही दुर्ग बांधणी होईल आणि तुम्हाला किल्ला परत जमीनदोस्त करायला लागेल तेव्हा ते तुम्हाला रिसायकल करता येईल असंच मटेरियल तुम्ही वापरा. म्हणजे आता उदाहरणार्थ काय, तर थर्माकोलच्या ऐवजी तुम्ही पर्याय त्याचा जो आहे लाकडाचा किंवा बांबूचा तो वापरा. त्यानंतर केमिकल रंगाच्या ऐवजी जो किल्ला तुम्ही बांधणार आहात त्याला हळीव नावाचं एक बीज असतं, ते जर तुम्ही पेरलं तर फार पटकन तो अंकुरतो आणि त्याची छोटी छोटी रोपटी तयार होतात. तर हा प्रकार जो तुम्ही किल्ल्याचा दिलात तर तो फार चांगला होईल. किल्ल्यावर जर हळीव पेरले तर तो चांगला हिरवा रंग त्याला येईल. आता हे किल्ले बांधत असताना काय करायला हवं, तर वेगवेगळ्या अँगल्सनी याचे जे फोटो तुम्हाला यांनी काढता येतील सॅटेलाइट इमेजेसनी, त्याच्या साईट्स आहेत सगळ्या. त्या साईटवर जाऊन तुम्ही तो किल्ला वरून कसा दिसतो, त्याची उंची काय आहे,
आणि मग त्याप्रमाणे टोपोशीट प्रमाणे त्याची दगडांची रचना करून त्यावर गोंडपाट किंवा गोणी टाकून त्याला चिखलाचा लेप द्यावा आणि त्यानंतर ते करावं. तिसरं असं की गडावर एकापेक्षा जास्त वाटा जातात. तर त्या वाटा बारीक अशा विटेच्या पुढीने जर दाखवल्यात तर तुमचा किल्ला अधिक प्रभावी होईल. कारण हे जे लक्षण आहे की ते तुम्ही किल्ल्यावर जाऊन आलेला. किल्ल्यावर एका वाटेने जावं आणि दुसऱ्या वाटेने उतरावं हा साधारणपणे चांगल्या ट्रेकरचा परिपाठ असतो. तर त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्ही किल्ला चारी बाजूनी बघून या. साधारणपणे असं होतं की एकदा एखाद्या किल्ल्यावर गेलं की परत जाणं होत नाही असं नाहीये. वारंवार एखाद्या आपल्या आवडत्या किल्ल्यावर किंवा जो किल्ला आपल्याला दिवाळीत तयार करायचा त्याच्यावर वारंवार जा. म्हणजे वेगवेगळ्या ऋतूमध्ये तो कसा दिसतो हे तुम्हाला लक्षात येईल. अधिकाधिक चांगली पकड तुमची त्या किल्ल्याच्या बांधणीवर बसेल. तर मला असं वाटतं की जो किल्ला तुम्ही निवडलाय त्या किल्ल्यावर तुम्ही किमान 1 ते 2 वेळा तरी जायला हवं. तिथे पाण्याची टाकी कशी आहे, कुठे आहेत, त्याला वेगवेगळ्या माच्या आहेत का, बालेकिल्ला आहे का, तटबंदी कशी आहे, बुरुज कसे आहेत, हे सगळं तुम्हाला कळून येईल. नक्कीच खूप छान आहे. पर्यावरणपूर्वक सर्वांनी बांधावं, इको फ्रेंडली सर्वांनी बांधावं. ह्याचा दुसरा प्रश्न असा आहे सर, की कागदपत्रांवरून आता एक असतं लहानपणी की आपण एक कादंबऱ्यातनं किल्ले कसे आहेत ते वगैरे कसे आहेत ते बघतो. पण एक जसं थोडं मोठं होऊ तसं एक मला असं वाटतं की इतिहास एक रेफरन्सने अभ्यास करावा. तर हे कागदपत्रावरनं की खरा इतिहास कसा समजून घ्यावा म्हणजे हे सोडून द्यावं सगळं. पण एक अस्सल जो इतिहास आहे तो खरा आहे तो कसा हे करा त्याचा अभ्यास कसा करा. अगदी त्याच्यातला साधा आणि रामबाण मार्ग सांगतो आणि नंतर थोडा अवघडकडे जातो. सगळ्यात सोपं म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं गॅझेट प्रसिद्ध आहे. ते इंग्रजी भाषेत पण आहे आणि मराठीत पण आहे. त्याच्यात प्लेसेस ऑफ इंटरेस्ट या नावाचं जे सदर आहे त्यात अल्फाबेटिकली सगळी तिथली त्या जिल्ह्यातली महत्वाची नावं दिलेली आहेत. त्यात आपला तो उदाहरणार्थ रायगड असेल तर रायगड जिल्ह्याचं गॅझेट प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याचं गॅझेट प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं गॅझेट प्रसिद्ध आहे. त्यातनं माहिती जी येते ती सरकार मान्य आहे हे लक्षात घ्या. आणि सरकार हे तपासल्याशिवाय का ती आपल्या गॅझेटमध्ये समाविष्ट करत नाही. तर त्यामुळे अगदी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ही ऑनलाईन उपलब्ध असलेली जी गॅझेट्स आहेत त्याचा वापर करून जो काही इतिहास आहे तो घ्यावा. दुसरं माझी स्वतःची पुस्तकं वेगवेगळ्या किल्ल्यांवर आहेत. फार जिंजी आहे, राजगड आहे, त्यानंतर वेगवेगळे म्हणजे आता चंदनवंदन, नानगिरी हे 4-5 किल्ले एकत्र करून केलेले आहेत. वासोटा आहे, सातारा गड आहे, जे अजिंक्य तारा सध्याचा. अशा वेगवेगळ्या किल्ल्यांवर माझी स्वतःची पुस्तकं आहेत की ज्यामध्ये इतिहास भूगोलासह पर्यटन हा थीम डोळ्यासमोर ठेवून मी ती केलेली आहे. तर त्याच्यात मी पुराव्याच्या आधारे त्या किल्ल्याचा इतिहास लिहिलेला आहे. आता या व्यतिरिक्त सांगतो अनेक साधन आहेत. मग ज्याच्यात मोडीपत्र आहेत, मोडीपत्रांचं मराठी लिप्यंतर आहे. एक लक्षात ठेवा, मोडी लिपी आहे, मोडी भाषा नाहीये. तर त्यामुळे मोडी लिपी जरी असली आणि त्यातली पत्र जरी असली तरी त्यातली भाषा जी आहे ती मराठी आहे. फक्त जुन्या मराठीचा तुम्हाला परिचय असला पाहिजे. तर आणि तरच त्या पत्रातनं तुम्हाला इतिहास घेता येईल. अन्यथा काय होईल, तिथे लिहिलेलं आहे एखाद्या गडाचं नाव, पण ते कुठल्या संदर्भात आहे, कोण आहे, हे जर समजायचं असेल तर थोडा इतिहासाचा अभ्यास तुम्हाला करायचा. दुसरं आहे ती वेगवेगळी बखरी आहे. बखर वाङ्मयातनं या किल्ल्यांचा इतिहास येतो. समकालीन बखरी म्हणाल तर कृष्णाजी अनंत सभासदाची सभासद बखर आहे. अशा अनेक बखरी आहेत, त्यातनं तुम्हाला तो घेता येईल. त्यानंतर कवींद्र परमानंदासारख्यांनी लिहिलेलं शिवभारत आहे, त्यात किल्ल्यांचे उल्लेख आहेत. शिवाय परणाल पर्वत ग्रहण आख्यान आहे, हे जयराम पेंडेने लिहिलेले आहे. त्याचा मराठी अनुवाद आहे, तो वापरता येईल. इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी या नावाचं एक मोठं संदर्भ ग्रंथ आहे, त्याच्यात इंग्रजी पत्र त्याच्यात दिलेली आहे. शिवाजी महाराजांचा आणि ईस्ट इंडिया कंपनी त्यांचा जो संबंध काय म्हणून कॉरेस्पॉन्डन्स किंवा पत्रव्यवहार झालाय त्यातनं तुम्हाला तो इतिहास येऊ शकेल. पोर्तुगीज दफ्तरातनं अनेकदा महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा इतिहास आलेला आहे. अशी वेगवेगळी इतिहासाची साधनं आहेत, ती अभ्यासल्यानंतर तुम्हाला या किल्ल्याचा जो पुराव्यानिशी व इतिहास मांडता येईल तो सगळ्यात जास्त खरा असेल, तो सगळ्यात जास्त मी म्हणेन रिलायबल असेल किंवा ज्याला आपण भरोसेलायक म्हणतो तसा असेल असं मला वाटतं. तर तुम्हाला याचा थोडा इतिहासाचा अभ्यास लागेल.
मग औरंगजेब जेव्हा या महाराष्ट्रातील किल्ले जिंकायला उतरला, तेव्हा ज्या काही लढाया या किल्ल्यांवर झाल्या ते जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला, तर वेगवेगळी साधनं, फारसी मधली साधनं आहेत. मग तो साकी मुस्तैद खान असो किंवा तुमचा खाफी खान असो, ईश्वरदास नागर असो, भीमसेन सक्सेना असो, ह्या वेगवेगळ्या लोकांनी या महाराष्ट्रात येऊन या औरंगजेबाच्या मोहिमेचा इतिहास लिहिलेला आहे. त्यातनं राजगड, वसंतगड, पन्हाळगड, विशाळगड अशा अनेक किल्ल्यांवर जे संघर्ष झाले, त्या संघर्षाची चांगली माहिती अगदी प्रत्येक दिवशी काय घडलं हे सगळं त्यांनी लिहून काढलेलं आहे. मुघल दरबारची बातमीपत्र म्हणून सेतुमाधवराव पगडींनी प्रकाशित केलेले 3 खंड आहेत. त्याच्यात या किल्ल्यांची विपुल माहिती उपलब्ध आहे. ह्या सगळ्याचं एकत्रीकरण करून तुम्ही त्या किल्ल्याचा इतिहास तुम्ही लिहू शकता. नक्कीच हे सर्व सरांनी सांगितलेलं पेन आणि पेपरने लिहावं असं माझी सर्वांना सांगतो. कारण हे खूपच टेक्निकल सांगितलंय सरांनी. आणि ही प्रॉपर इतिहास अभ्यास करायची गोष्ट आहे, असा अभ्यास करावा असं मला वाटतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न जनरलाइज प्रश्न आहे की कोकणात खूप जलदुर्ग आहेत, पण जे बोटीने जातात त्याच्यासाठी पुढे ते धक्के तयार केले आहेत. पण असं त्यांचं एकांचा प्रश्न आहे की तिथे चढायला उतरण्याला एक सुरक्षित व्यवस्था नाहीये. तर एक काय करू शकतो आपण तिथे, म्हणजे आपल्या हातात नाही येते खरं, पण एक सजेशन काय देऊ शकतात आपण? एक तर अशा ठिकाणी जाताना काय प्रिकॉशन घ्यायला हवी, काय काळजी घ्यायला हवी, याची पहिली माहिती जे लोक तिथे त्या लोकांना घेऊन जात आहेत त्यांनी दिली पाहिजे. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पायात तुम्ही चांगले रबर शूज वापरायला हवे. तिथे जे सतत समुद्राच्या माऱ्यामुळे दगड अगदी रेझर शार्प झालेले आहेत. तुमचा पाय जरी त्याच्यावरनं गेला ना तरी कापल्यासारखं होईल ते. तर त्याची जी काळजी घेणं आहे ते पहिल्यांदा जे लोक तिथे घेऊन जातात त्यांनी सांगितली पाहिजे. दुसरं पर्यटन विभाग आहे आपला, त्यांनी युरोपमधल्या किल्ल्यांमध्ये जी गोष्ट केलेली आहे तीच इथं केली पाहिजे असं मला वाटतं. की दोन्ही बाजूला किल्ल्यामध्ये जिथनं आपण जातो तिथे दोन्ही बाजूला रेलिंग आणि पायऱ्या केल्या पाहिजेत. त्या दरम्यान तिथे बोट लागेल अशी व्यवस्था केली पाहिजे किल्ल्याच्या जवळ, की ज्याच्यात किल्ल्याचं किल्ले पण कुठे हरवणार नाही आणि तिथे पर्यटकांची सोय होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ते भाग डेव्हलप केला पाहिजे. तो कुठल्याही किल्ल्यावर नाही, अगदी खरं आहे तुम्ही म्हणता ते. मग तो सुवर्णदुर्गावर जाणं असो, उंदेरीवर जाणं असो, खांदेरीवर जाणं असो, बोटीतनं उतरणं आणि परत बोटीत चढणं हे सामान्य पर्यटकाला अवघड आहे. आणि खास करून ज्या महिला साडी नेसून येतात त्यांना हे खरंच अवघड आहे. खरंच अवघड आहे. तर पंजाबी ड्रेस हा सगळ्यात चांगला, जीनची पॅन्ट हा तो उत्तम पर्याय आहे. परंतु हा जर धक्का बांधला तर मला असं वाटतं की अनेक लोक सहज तिथे किल्ल्यावर जाऊ शकतील. नक्कीच एक सजेशन चांगले, किल्लेचं किल्ले पण राहिलं पाहिजे. अजून एक आहे प्रश्न आहे की आपण आता सध्या बघतोय सध्या म्हणजे असं आहे की अ, किल्ल्यांवरती आपले हिंदू देवदेवतांचे खूप मंदिर आहेत, पण ते सध्या बघतोय तर भग्नावस्थेत आहेत. उदाहरणार्थ रायगडावरील जे जगदीश्वरचं मंदिर आहे त्याच्या समोरचं नंदी आहे, त्याचं भग्न केलंय त्याला. तर ह्याचा मागे उद्देश काय होते? आणि ह्यालाच एक लागून असा प्रश्न आहे की सध्या किल्ल्यांवर अतिक्रमण खूप होत आहे. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं तर विशाळगड. या संबंधित आपण एक जनरलाइज काय सांगू शकतात आणि ते कसं थांबवता येईल ऍज अ दुर्गप्रेमी? दुर्गाप्रेमी म्हणून मी म्हणेन की एकतर आपण कोणतीही भग्न मूर्ती ही पूजेत ठेवत नाही आणि जगदीश्वर मंदिरात शंकराची पूजा केली जाते. अशा ह्याच्यात तो भग्न नंदी तिथे ठेवणं बरोबर आहे का, हा एक प्रश्न. तो तिथे बाजूला ठेवता येईल, पूजेत घेता येणार नाही. दुसरं असं की तुम्ही म्हणतायत ते की भग्न आहेत ही बरीचशी मंदिरं. आता ती पहिल्यांदा कशी होती याला आपल्याकडे काहीच साधन नाही की ती बाबा पूर्वी अशी अशी दिसत होती. याचं कुठे पेन्सिल स्केच आहे का किंवा कोणी उल्लेख केलाय का, असा काही भाग कुठे दिसत नाही. त्यामुळे त्यांचा जीर्णोद्धार कसा करायचा हा एक मोठा प्रश्न आहे. पण तरी शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा ज्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे त्याच्यावर कशा घुमट्या बांधलेल्या आहेत, त्या धर्तीवर जर इथे घुमट्या बांधल्या तर त्या देवतांना देखील एक काय म्हणूयात त्याला आश्रयस्थान निर्माण होईल. आत्ता जसं तुम्ही वासोट्यावर जा किंवा इतर किल्ल्यांवर जा त्याच्यावर मंदिर नाही हो, मारुती आजही उघड्यावरच आहे वासोट्यावर. तर तिथे जर त्या धर्तीवर जर मांडलं तर ते जास्त चांगलं होईल. आणि आता अतिक्रमणाचं म्हणाल तर आमच्याकडे आत्ता कुठेतरी त्याच्याबद्दल या ऐतिहासिक वस्तू
वास्तूंबद्दल एक अवेअरनेस वाढलेला आहे. तर हे एकदम होणार नाहीये. याला सगळ्या समाजाची काय म्हणूयात, समाजाच्या सपोर्टची गरज आहे. समाजाच्या सगळ्या थरांमधनं या किल्ल्यांबद्दल आस्था निर्माण झाली पाहिजे. कसं आहे की एखादी गोष्ट मला जर काय म्हणू संवर्धन त्याचं जर करायचं असेल, तर त्या किल्ल्याचं महत्त्व प्रथम मला कळलं पाहिजे. आणि मग त्याचं संवर्धन कसं करायचं याचा विचार केला पाहिजे. तर समाज प्रबोधन हे फार महत्वाचं आहे. मला एवढंच म्हणायचं की ही जेवढी अतिक्रमण होत आहेत ती कमी करता येतील असे नियम सरकारने केले पाहिजेत, की जेणेकरून लोकांना रोजगार देखील कायम राहील आणि त्याचबरोबर किल्ल्याचे किल्ले पण जपत पर्यटनाला चांगलं प्रोत्साहन मिळेल. नक्कीच. एक आहे की शिवाजी महाराजांच्या आधी पण दुर्ग भरपूर होते. शिवाजी महाराजांनी पण नंतर एक दुर्ग बांधले. तर शिवाजी महाराजांनी जे दुर्ग बांधले आहेत त्या दुर्गांचं प्रमुख काय वैशिष्ट्य आहे आणि त्यात बाकीच्यांपेक्षा काय वेगळं महाराजांनी केलं? शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले किंवा जुने किल्ले जे होते ते ताब्यात घेऊन त्यांचा जीर्णोद्धार केला. त्यातली जर वैशिष्ट्य म्हणाल तर शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांवर ज्याचा जो माथा आहे किल्ल्याचा त्याला बारीक तटबंदी बांधलेली आहे की ती 2 ते 2.5 फुटापेक्षा जास्त नाहीये. कारण त्यावेळी लांब पल्ल्याचा मारा करणाऱ्या तोफा नव्हत्या. त्यामुळे तुम्ही जर त्यांनी बांधलेले किल्ले पाहिले तर त्याची तटबंदी फारशी जाड नाहीये. जशी औसा, उदगीर, परांडा हे जे भुईकोट किल्ले आहेत यांची जशी तटबंदी जाड आहे किंवा चांगली 20-25 फूट रुंद आहे, तशी तटबंदी तुम्हाला या डोंगरी किल्ल्यांमध्ये दिसत नाही. त्याची कारणही होती. दुसरं असं की शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये एकापेक्षा अधिक वाटा ठेवलेल्या आहेत बाहेर जाण्यासाठी. जर उद्या शत्रूने गड घेरला तर आतल्या सैनिकांनी किल्ल्यामध्ये जितके दिवस अन्न आणि पाणी असेल तोपर्यंत तो किल्ला लढवायचा आणि नंतर आपलं सर्व सामान घेऊन एखाद्या चोर वाटेनी म्हणा किंवा दुसऱ्या वाटेनी की जी शत्रू सैन्याला माहित नसेल अशा ठिकाणाहून त्या किल्ल्यातनं बाहेर पडायचं. त्यांचा एक अलिखित नियम होता शिवाजी महाराजांचा की एखादा गड गेला शत्रूच्या ताब्यात तर तो परत जिंकून घेता येतो. परंतु एकदा का माणूस गेला तर तो काही करून परत येऊ शकत नाही. खास करून सिंहगड जिंकताना तानाजी मालुसरे ज्या पद्धतीने लढत लढत धारातीर्थी पडले, तो जो प्रसंग घेतात ते शिवाजी महाराजांना ते खूप जाणवलं. त्यांचं एक वाक्य बखरकरांनी दिलंय की एक गड आला पण एक गड गेला. यातनं महाराजांना एकेका माणसाचं किती महत्व होतं हे लक्षात येतं. तर शिवाजी महाराजांच्या दुर्ग बांधणीतलं जर वैशिष्ट्य म्हणाल तर कमी फौजेच्या किंवा कमी सैन्याच्या मदतीने मोठ्या फौजेशी लढणं. आता तुम्ही बघा त्या पन्हाळगडला वेढा जेव्हा पडला होता तेव्हा जवळपास 50,000 ते 75,000 सैन्य हे त्या पन्हाळगडाला वेढा घालून होतं सिद्धी जोहरचं. त्याला मराठ्याने किती होते? मराठी 100 देखील नव्हते. 100 काय 250-300 पेक्षा जास्त नव्हते. तर कमी सैन्याच्या मदतीने मोठ्या संख्येने असलेल्या सैन्याशी सामना देणं. फिरंगोजी नरसाळेंनी ज्या पद्धतीने चाकणची छोटीशी गढी लढवली 56 दिवस, ही काय सोपी गोष्ट नव्हती. बाहेर पुन्हा शाहिस्तेखानाच्या मुघल सैन्याचा फार मोठा वेढा, मोठ्या प्रमाणात सैन्य होतं. त्यांच्याकडे तोफखाना होता, त्यांच्याकडे चांगल्या बंदुका होत्या, सैन्य होतं. पण तरीही 56 दिवस फिरंगोजीने तो किल्ला लढवला. तर ही जी एक निष्ठा असते, हे बघा शेवटी कोणताही किल्ला अभेद्य, अजिंक्य वगैरे असा काही नसतो. तो अजिंक्य असतो तो त्यांच्या सैनिकांवर, त्याचे जे रक्षक आहेत त्यांच्यावर नाही. त्यांची त्यांच्या राजापाशी किती निष्ठा आहे त्यावर त्या किल्ल्याची बळकटी ठरते. फक्त ही बांधणी ही एक त्याचा काय म्हणूयात एक पैलू आहे किंवा एक भाग आहे. परंतु किल्ला खऱ्या अर्थाने अभेद्य होतो तो ते रक्षण करणाऱ्या रक्षणकर्त्या सैनिकांवर. नक्कीच खूप छान आहे. ही एक माणसं महाराजांनी जपली. म्हणूनच काय म्हणतात ते, म्हणूनच ते ज्या राजाचं वैभव होतं ते माणसं त्यांनी खूप जपली. हल्ली आपण बघतोय की बाहेर काय चाललंय जाऊ दे. आपण एक एक टेक्निकल प्रश्न आहे की किल्ल्यावरील बांधकामाचा कालखंड कसा ओळखावा? उदाहरणार्थ लेणी, तलाव, टाके, बुरुज, तटबंदी ह्याच्यावरनं किल्ला कोणत्याचा आहे ते कसं ओळखावं? कारण सगळेच किल्ले शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले नाहीत. कधी जुने पण आहेत काय काय. हो. एक तर तुम्ही जे आता वास्तू सांगितल्या लेणी म्हणा, लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीमध्ये शिलालेख कोरलेले आहेत.
त्याच्यावरनं तुम्हाला त्या लेण्यांचा कालखंड येईल. तलाव म्हणाल तर अनेक तलावांवर शिलालेख कोरलेले आहेत. ते मराठी किंवा संस्कृतमध्ये तुम्ही लोहगडवर बघा, तिथे तशा पद्धतीचा शिलालेख आहे. दुसरं, तिथे असलेली बांधणी, याचं साम्य आणि फरक कसा तुम्ही ओळखता येतो, त्यावर हे बरंच अवलंबून आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक किल्ला ज्यावेळी बांधला गेला, तोच किल्ला आज आपल्याला दिसतोय असं नाही. त्याच्यात वेगवेगळे बदल होत गेलेले आहेत काळानुसार. हे बघा, आपल्या आजोबांचं घर, आपल्या वडिलांनी त्याचा केलेला जीर्णोद्धार, आणि आपल्या वेळी आज जसा काळ पुढे जातो तस तसं त्याच्यात बदल होत जातात. तर त्यामुळे एखादा किल्ला कोणत्या काळातला आहे हे ठरवणं फार अवघड होऊन बसतं. परंतु ज्यांचे उल्लेख अस्सल साधनांमधनं येतात, त्याप्रमाणे आपल्याला त्या किल्ल्याचा कालखंड ठरवता येतात. तो उदाहरणार्थ सांगतो. प्रतापगड या डोंगरावर आधी ज्या डोंगरावर बांधलेला आहे, त्या डोंगरावर कोणताही किल्ला नव्हता. शिवाजी महाराजांनी तो बांधलेला आहे. पन्हाळगडचा जो जोडदुर्ग आहे, पावनगड, तो शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. त्यानंतर तुमचा वज्रगड किंवा ज्याला रुद्रमाळ म्हणतात, पुरंदरचा जोडदुर्ग, हा शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेला आहे. तसंच कृष्णाजी अनंत सभासदाच्या बखरीमध्ये एक यादीच दिली की राजांनी या देशी कोणकोणते दुर्ग बांधले. ती त्यांनी एक यादीच दिली. त्यांनी जिंजीच्या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला, परंतु वेल्लोरचा किल्ला जेव्हा पडत नव्हता, तेव्हा त्याच्या समोरच्या डोंगरावर साजरा आणि गोधरा या नावाचे दोन किल्ले शिवाजी महाराजांनी सध्याच्या तमिळनाडू राज्यामध्ये बांधलेले. गोवा राज्यामध्ये त्यांनी काही किल्ले बांधलेले. तर यांचं अस्सल समकालीन आणि विश्वसनीय साधनांमधून जे उल्लेखित आहेत, तो त्या किल्ल्याचा काळ आहे असं समजायला काही हरकत नाही. परंतु प्रत्येक किल्ल्याबद्दल तसे उल्लेख मिळतीलच असंही सांगता येत नाही. आता पन्हाळगड हा शिलाहार काळात बांधला गेला, कारण कोल्हापूरचे जे शिलाहार राजे होते त्यांची राजधानी होती, तसे पुरावे देखील तिथे मिळालेले आहेत. तर त्यामुळे शिलाहार काळात पन्हाळगड होता. त्याचबरोबर विशाळगडाचा उल्लेख एका ताम्रपटात आलेला आहे, खेळगिला, की ज्याचा अपभ्रंश खेळणा, आणि त्या खेळण्याचा विस्तार बघून महाराजांनी त्याचं नाव विशाळगड ठेवलं होतं. तर त्यामुळे त्या ताम्रपटाचा जो काय काळ आहे, त्यावेळी तो किल्ला अस्तित्वात होता, एवढंच आपण म्हणू शकतो. कसं आहे, हे जे ताम्रपट म्हणा किंवा आताची जी इतिहासाची साधनं आहेत, त्याच्यात असं कुठेही फारसं काय म्हणू, नेमके पण येत नाही की या या गोष्टीमुळे तो बांधला गेला, असं कुठे येत नाही. एक साधारण जसा वृत्तांत सांगितला जातो, त्यात हे दिलेलं आहे. वास्तविक सुवर्णदुर्ग देखील शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. त्यांनी काय दिलेलं आहे की त्यांनी हर्णे मुरुडच्या समोर समुद्रात एक किल्ला बांधला. आता हर्णे मुरुडच्या समोर समुद्रात फक्त एकच किल्ला आहे, आणि तो म्हणजे सुवर्णदुर्ग. पण त्यांनी थेट सुवर्णदुर्ग असं कुठेही नाव दिलेलं नाही. खांदेरीच्या किल्ल्याबाबतीत तर मायनाक भंडारींनी जो काही संघर्ष केला इंग्रजांशी, तो प्रसिद्ध इंग्लिश रेकॉर्ड ऑन शिवाजी महाराज. तर त्यामुळे खांदेरी किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला हे निश्चित आहे. उंदेरी किल्ला हा जंजिरेकर सिद्धीने बांधला. तो थोडक्यात, जर एखाद्या वास्तूवर किंवा किल्ल्यावर जर शिलालेख असेल, तर त्यात दिलेला काळ जो आहे तो तो किल्ल्याच्या बांधणीचा काळ समजावा. ठीक आहे. नक्कीच. सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आम्हाला. जे आता दुर्गबांधणी करतील त्यांना हा व्हिडिओ बघून नक्कीच खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील अशी मी अपेक्षा ठेवतो. मग बाळगोपाळ लागा तयारीला सगळे किल्ल्यांबद्दल. हा सरांचा व्हिडिओ बघा. सरांचे भरपूर पुस्तकं आहेत. किल्ला कसा बघावा हा त्यांचं मला एकदम आवडतं पुस्तक हो. आहे, ते मी स्वतः वाचलं. तो ते ते पुस्तक नक्की घ्या आणि वाचा. असे सरांचे भरपूर पुस्तक आहेत, 53 इतिहासातले पुस्तक आहेत. नक्की सगळे पुस्तकं वाचा. आणि आता दुर्गबांधणी स्पर्धा आहे, तर आपल्या स्पर्धेची लिंक लवकरच तुम्हाला सर्वांना भेटेल. सर, धन्यवाद तुम्ही वेळ धन्यवाद. दिल्याबद्दल. चालेल. ठीक आहे. ओके. येस, ओके. थँक्यू सर. ओके, भेटूया लवकरच दुर्गबांधणी स्पर्धेत.